नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी महाबळेश्वर मधील भिलार या गावी आलेले सहज मी आमचे मित्र नाणे सर, सांगळे सर, आम्ही फिरण्यासाठी आलो असताना आम्हाला जायचंच होतं म्हणजे भिलार या गावी. त्यानंतर आपण मदाचे गाव मांगर या ठिकाणी पण जाणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो पुस्तकाचं गाव भिलार या ठिकाणी आलेलो आहे आपण. तर आपण आता पाहणार आहे का याला पुस्तकाचं गाव का म्हटलं गेलेलं आहे याला, किंवा पुस्तकाचं गाव ही संकल्पना नक्की काय आहे? विद्यार्थ्यांना आपल्याला प्रश्न असतो, पोलीस भरती असेल किंवा सगळ्याला, का पुस्तकाचे गाव भिलार महाबळेश्वर तालुक्यात आहे, पण नक्की काय आहे वगैरे ते आपण सगळं आज या ठिकाणी भिलार या गावामध्ये आम्ही आलेलो आहे. ती सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. सर्वांनी व्हिडिओ एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत पाहिजे. आपण भिलार या गावाबद्दल पूर्ण तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहोत. ओके, चला. शकतो पुस्तकाच्या गावाचे खूप छान असं पुस्तकाचं गाव हे या ठिकाणी गावामध्ये आम्ही आलेले आहे आणि या ठिकाणी सगळी माहिती आपण तुम्हाला देणार आहे. पूर्णपणे गावाची माहिती पण आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. प्रत्येक घराने ना असं हा गेलो माहिती दिली त्यांनी व्यवस्थित म्हणजे हा. पहा मित्रांनो, आपण आता या ठिकाणी आलो, प्रकल्प त्या ठिकाणी माहिती घेतली होती आणि तिथं माहिती घेऊन आपण आता या ठिकाणी आलेले. पुस्तकाचे गाव म्हणजे काय संकल्पना आहे नक्की, हे पाहू शकता. इथं घर आहे. ओके, प्रत्येक घरोघरी या ठिकाणी अशा पद्धतीने पुस्तकं तुम्हाला दिसतात. प्रत्येक घरात या ठिकाणी शिवचरित्राबद्दल सर्व पुस्तक आहेत. मग असं परत पुढच्या ठिकाणी गेलो ना आपण, त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे पुस्तक आहेत. आणि विशेष म्हणजे हे जे दालन दिसते तुम्हाला, हे पुस्तकाचं घर, हे जे आहे तिथले जे इथले रहिवासी लोक यांनी पूर्णपणे स्वतःचे दालन या ठिकाणी मोफत दिलेले आहेत. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. कुठल्याही प्रकारचं काही नाही. किंवा इथलं मेंटेनन्स असन, येणारे लोक असतील यासाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता आम्ही या ठिकाणी आलोय, आईल्यानगरहून इथं आलोय, पण या ठिकाणी बाबा बसलेले आहेत. इथं काम म्हणजे ते घरात असले किंवा जरी नसले तरी या ठिकाणी उघडं असतं. पूर्णपणे दालन हे ओपन असतात आणि या दालनामधून पूर्णपणे लोक येतात, इथे बसतात, पुस्तकं वाचून जातात. एकदम छान संकल्पना. म्हणजे आजपर्यंत फक्त आपण शिकत आलो का बा पुस्तकाचे गाव म्हणजे भिलार आहे, पुस्तकाचे गाव म्हणजे भिलार आहे, पण नक्की काय ही भिलार संकल्पना नक्की काय ही आज आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे कळलेली. जवळजवळ 35 ठिकाणी अशी दालनं आहेत आणि अजून 5 नवीन होणार अशी 40 दालनं आहेत. आणि या ठिकाणी कोणत्याही ठिकाणचे चार्जेस नाही. तुम्ही येऊन पुस्तकं वाचू शकता. सुंदर अशी माहिती आम्हाला प्रकल्पातून भेटलीच. भिलार ते पुस्तकाचे जे प्रकल्प त्या ठिकाणी भेटली. आणि आपण अजून पण काही माहिती या ठिकाणी पाहणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे स्वतः हे जे दालन आहे स्वतः यांच्या खर्चाने हे सर्व बनवलेले, त्यांनी पुस्तकं ठेवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्याला माहिती, अनोळखी माणूस घरात येतोय, डायरेक्टली बसतोय, पुस्तक वाचन करतोय आणि निघून जातोय. बाबा तिथं बसलेले, आम्ही आलो, बाबांनी आम्हाला काही बोलले नाही, काहीच नाही. म्हणजे विशेष या गावची खूप छान असं या गावचं नियोजन आहे. खरंच पुस्तकाचं गाव खूप छान आहे. आलं लक्षामध्ये. बाकीच्या अजून काही दालनं पाहणार आपण, ती पण माहिती मी तुम्हाला सांगणार या ठिकाणी. चला आता आपण पुढच्या दालनामध्ये पाहूया.